हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी गवारीच्या शेंगांची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। गवारीची एकदम झणझणीत आणि चविष्ट अशी सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। एकदम 10 मिनिटात आपण ही बनवलेली आहे आणि मस्त अशी भाजी झालेली आहे। तुम्हाला बघूनच कळत असेल किती टेस्टी आणि मस्त अशी चमचमीत अशी भाजी आपण बनवलेली आहे। कमी साहित्यात तेवढीच चविष्ट अशी भाजी बनते। नक्की या पद्धतीने गवारीची तुम्ही सुकी भाजी बनवा। तुम्हाला जर थोडी रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही याच पद्धतीने बनवू शकता। मस्त अशी झालेली आहे बघा, तर नक्की बनवून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी इथे मी पाव किलो गवारी घेतलेली होती। स्वच्छ अशी नीट करून घेतलेली आहे, तसे तुकडे करून। आता ही स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे, म्हणजे याच्यावर जी कूस असते काही ती निघून जाते बघा। हे असं चांगलं स्वच्छ मी गवारी धुवून घेतलेली आहे। आता ही भाजून घेणार आहे। सुरुवातीला गवारी अशी भाजून घेतली की छान चव लागते भाजीला। डाग पडेपर्यंत छान अशी मी गवारी भाजून घेणार आहे। भाजी एकदम टेस्टी होते बघा अशी भाजून घेतली की गवारी। इथे बघू शकता, डाग पडेपर्यंत मी गवारी भाजून घेतलेली आहे। चांगले सगळीकडे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आणि याच्यातच थोडंसं मी पाणी घालून याला 2 मिनटं मी शिजवून घेणार आहे बघा। चांगली भाजलेली आहे गवारी, थोडंसं पाणी घालणार आहे, 2 ते 3 मिनटं थोडीशी शिजवून घेणार आहे बघा। या पद्धतीने जास्त शिजवणार नाही, फक्त 2 ते 3 मिनटं याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। बघू शकताय, इथे बघू शकताय 3 ते 4 मिनटानंतर ही छान अशी थोडीशी अर्धवट शिजलेली आहे। याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो बघा। असा शिजवून घेतली आपण फोडणी देऊन घेणार आहे। इथे बघू शकताय मी त्याच कढईमध्ये 1 पळी तेल घालून घेते। झटपट अशी भाजी बनते बघा, नक्की या पद्धतीने करून बघा। 1 पळी तेल घातलेलं थोडंसं आपलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायची आहे। तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे। अर्धा चमचा मोहरी आणि त्यातच मी अर्धा चमचा जिरे घालून घेते। इथे बघू शकता जिरे आणि मोहरी छान असे आपले तडतडलेले आहेत, फुललेले आहेत बघा जिरे मोहरी। त्यानंतर आता इथे 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने घातलेले आहेत, मस्त छान चव लागते। जरूर घाला, कढीपत्ता पण चांगला परतलेला आहे। त्यामध्ये 1 मोठा कांदा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे बघा। असा बारीक चिरला की पटकन परतला जातो। कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा। शकता कांदा आपला चांगला भाजलेला आहे। यामध्ये आता मसाले घालून घ्यायचे आहे, जास्त घालणार नाही। पाव चमचा हळद आणि 1 चमचा मी फक्त घरगुती लाल तिखट घातलेलं आहे। हे तेलामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे, बघू शकताय। आता यामध्ये जी शिजवून घेतलेली भाजून शिजवलेली थोडीशी गवारी आहे ती घालून घ्यायची आणि गवारी आपल्याला मसाल्यांमध्ये 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे। भाजीला छान चव लागते बघा, असं परतून घ्यायचं। इथे बघू शकताय परतून घेतले 2 ते 3 मिनटं। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। आता मसाल्यांबरोबर थोडंसं पाणी घालून आपल्याला गवारी शिजवून घ्यायची आहे। आपण अर्धवट शिजवून घेतली होती, आता मसाल्यांबरोबर शिजवून घ्यायची। थोडंसंच पाणी घालायचं, जास्त नाही। शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घातलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घालून हे मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आता बघा त्यानंतर लगेचच मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेते। 5 ते 6 चमचे मी कूट घातलेलं आहे, तुमच्या अंदाजने कमी जास्त करू शकता। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, हे दोन्ही पण मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून मी चांगली गवारी पूर्णपणे मसाल्यांबरोबर शिजवून घेणार आहे बघा। 4 ते 5 मिनटं झाकून ठेवलं होतं बघा। मस्त अशी आपली गवारी शिजलेली आहे, बघू शकताय। छान भाजी आपली तयार झालेली आहे गवारीची, मस्त अशी एकदम मस्त टेस्टी अशी भाजी तयार होते। तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी भाजी झालेली आहे। तुम्हाला जर याच्यात थोडं रस्सा हवा असेल तर अजून थोडंसं पाणी घालून तुम्ही शिजवून घ्या, दाटसर अशी भाजी तयार होते बघा। या पद्धतीने तुम्ही नक्की गवारीची सुकी भाजी मस्त अशी चविष्ट झणझणीत करून बघा, मस्त होते। मी सर्व करते, छान अशी भाजी आपली झटपट तयार झालेली आहे। नक्की करून बघा, एकदम टेस्टी, कमी वेळात कमी साहित्यात छान अशी भाजी तयार होते। नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।